महावितरणनं वीज दर वाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाला दिला असून त्यावरील हरकतींची सुनावणी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये झाली। ऑनलाईन आणि ऑफलाईन झालेल्या या सुनावणीला आमदार सतेज पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत कृषी, घरगुती आणि औद्योगिक वीज बिलांच्या अन्यायी दरवाढीची पोलखोल केली। कृषी पंपाला 7.5 HP पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। मात्र पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून जो वीज पुरवठा होतो त्याचा ST काउंट केला तर लहान शेतकऱ्यांवर या वीज दरवाढीचा बोजा पडणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। विजेच्या गळती आणि चोरीचं प्रमाण मोठं असतानाही ते थांबवण्यासाठी महावितरण का उपाययोजना करत नाही? तब्बल 15,000 कोटी रुपये गळती आणि चोरीमध्ये जातात। स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी ग्राहकांवर बोजा का टाकता? जनरेशनचा खर्च कमी करण्याची भूमिका तुम्ही का घेत नाही? ग्राहकांकडून काढून घ्यायचं आणि स्वतःचं लपवायचं हे मान्य नाही, या शब्दात आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। 2025 पूर्ण झाल्यानंतर 9,000 मेगावॅट वीज तयार होणार असल्याचं सांगितलं जात आहे। जर सोलरमधून इतकी वीज तयार होणार असेल तर मग विजेचे दर कमी का होत नाहीत? औद्योगिक क्षेत्रात विजेची मागणी कमी झाल्याचं महावितरण सांगतं, म्हणजे राज्यातील उद्योग कमी झालेत का? TODची अट टाकून उद्योग कमी करण्याचं धोरण आहे का, असे सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केले। यावेळी आमदार अरुण लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे, विक्रांत पाटील किणीकर, भारत पाटील भुयेकर, बाबासाहेब देवकर, जावेद मोमीन, कराडचे मनोहर शिंदे, JC लाड, रत्नाकर तांबे आदी उपस्थित होते।